माझी पहिली सेलिब्रिटी राईड खूप चांगली व्हावी इतकंच मला वाटतंय आणि ती होईल, कारण माझ्यासोबत जे आहेत मीर दादा, उमेश दादा, ते सगळे कमाल आहेत दोघेही. मी मिहिर दादाच्या बिल्डिंग खाली आलेलो आहे आणि त्याने कित्येक वर्ष बाईक चालवली नाही आहे, त्यामुळे आता आम्ही काही गिअर्स घ्यायला चाललेलो आहोत डिकॅथलॉनमध्ये आणि म्हणून तो आता बाईक राईड करणार आहे. आता मिहिर दादासाठी आपण जॅकेट घेतोय, तो छान एक 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 ट्राय करतोय आणि काहीतरी फायनल करेल. मी आता इथे आलो आहे हॉटेलमध्ये आणि प्रसाद दादा आम्हाला जस्ट भेटले आणि आमचे मागे फॅन्स आहेत उभे आणि ते खरंच खूप छान वाटतंय आम्हाला. आम्ही आलो आहोत आता उमेश दादाच्या बिल्डिंग खाली आणि माझ्यासोबत आहे मिहिर दादा. आम्ही दोघं आता पिक करू मिहिर दादाला, आपला उमेश दादाला, आणि तिकडनं आम्ही निघू आमच्या डेस्टिनेशनकडे. तो येतोय, आम्ही त्याची वाट बघतोय आता. मी आता वाशी ब्रिज उतरलोय आणि त्या दोघांची वाट बघतोय. दोघं आता कदाचित ट्रॅफिकमध्ये अडकले आहेत, पण येतील ते लवकरच. बघा गेला, ते दोघंही आता थांबलेले आहेत. त्यांना विचारतो भूक वगैरे लागली आहे का. कसं वाटतं? ऑलमोस्ट बेलापूर आपण क्रॉस केलेला आहे आता. कमाल, मजा येते. सुपर. ऑलमोस्ट बेलापूर आपण क्रॉस केलेलं आहे आणि आता आपण पनवेलच्या दिशेने आहोत. कसं वाटतंय? कमाल, मजा येते. कमाल, भूक लागली आहे थोडीशी. रोड साईड काहीतरी खाऊयात मस्त पैकी. रोड साईड काहीतरी खाऊयात. रोड साईड काहीतरी खाऊयात मस्त. चहा आणि मेदू वडा चालेल. चालेल, हो. पनवेलला जाऊयात ना आता. मेदू पनवेल. चलो. ते चुकून पुढा हायवे नसतील ना चढले, जिथे बाईक्स अलाउड नाही आहेत, कारण ते दिसतच नाही. गायबच झाले. सापडले. आता आलेलो आहोत स्नॅक्स खायला. अगं बाई सोड त्याला, का पकडलंयस त्याला? सोड सोड. लाईटवाला मी म्हटलं होतं मास्क नको काढू. साबुदाणा खिचडी, कोथिंबीर वडी, कांदा पोहे, थालीपीठ पण नाही, एक उपमा. अरे चहा नाही का घेता होता? पण चहा घेऊया ना. तर वापरून घेऊ. सुरू करते. हां, सिल्हुएट मध्ये येणार, मागे लाईट नाही. हो हो येतो. अरे तुझा सिनेमॅटिक. मीर दादा इतक्या वर्षांनी, म्हणजे तूच नाही, उमेश दादा पण इतक्या वर्षानंतर बाईक राईड करतात. तर अशी एवढी तयारी करून पहिल्यांदा गुरु माऊलींबरोबर तर आयुष्यात पहिला एक्सपिरियन्स. सो आय थिंक हा लाईफ टाईम एक्सपिरियन्स असणार आहे. हो, काय कसं वाटतंय बाईक राईड एवढी लॉंग राईड मोठी? काय वाटतंय? म्हणजे मोठी म्हणजे आता तर मोठी होणार अजून. खूप कमाल वाटतं. म्हणजे एकतर शहर वेगळा कळतो तुम्हाला बाईकवर. आपण गाडीत असतो तेव्हा काच वगैरे बंद असतात, तेव्हा एसीची हवा घेत आपण जातो ना, एक वेगळा शहर कळला. ओपन, कमाल, ब्रीथ. हो रे. मी एन्जॉय करताय खूप. आम्ही आलो आहोत इथे अभिजितच्या शोरूममध्ये आणि आता इथे मी जॅकेट बघतोय. जर मिरदाला ते झालं तर तो हे पुढे काढू करत. तुम्ही आता तिथे छान सेल्फी काढतोय मस्तपैकी. काय म्हणतोस मीर दादा? 12च्या आधी प्यावं लागेल. उसाचा रस 12च्या आधी प्यावा लागेल. तुझं काय मत आहे यावर? मला वेळेचं काही बंधन नाही.
आपण आता लाईफ एक्सप्लोर करतोय भाई. आणि आता मी थांबलेलो आहोत ऊसाचा रस प्यायला. हे कोण? चायनीज गाडीतून ओळखलं. हे कोण? आणि मी मी सरपंच आहे गावचा. अच्छा हो का? काय गावाचं नाव? खरोशी. खरोशी. हॅलो. केलंबा देवीचं मंदिर आहे. अच्छा त्यांनी ओळखलं. हो का? हा बरं आता ग्रेट. मी ओळखलं. आधीरच काका बसलाय. मला गाडीने बोलताय पप्पा लवकर या, पप्पा लवकर या. आवडते पप्पा लवकर या, पप्पा लवकर या. आवडते ना सिरियल आमची? रोज बघतो आम्ही. वा वा व्हेरी मी गुड. माझी मिसेस दोन्ही मुलं. नाईस. म्हणून तर त्यांनी ओळखलं ना पटकन. शाळेतून आलं. गावाला तुम्ही सेटअप बॉक्स बसवून द्या सोनी मराठीचं. सगळ्या गावात प्रत्येक घरात आहे. प्रत्येक घरात सेटअप बॉक्स आहे. वायफाय बसवलेत मी. म्हणजे 4-5 आलेला वायफाय बसवले सो करता. सलग 3 तास हे दोघे प्रवास करतायत. सलग 3 तास. आणि मला खरंच आश्चर्य वाटतंय की यांची पहिलीच प्रोफेशनल राईड आहे. गिअर वगैरे सगळं वापरून छान ब्रेक करतील. 3 तास त्यांनी अजिबात जास्त ब्रेक घेतला नाही. 1-2 फक्त ब्रेक झाले असतील. मला खरंच खूप कौतुक वाटतंय मीर दादाचं आणि उमेश दादाचं. लॉट्स ऑफ लव्ह टू यू बोथ मॅन. हां दिस इज सुख. दिस इज सुख. मी रीलसाठी एंट्री शॉट घेतोय आणि मिहिर दादाची एंट्री झाली की कसं ओरडायचं मिहिर दादा? झालं. ओके. ही गाडी खूप उंच असल्यामुळे प्रत्येक वेळेला मिहिर दादाला एक क्यूट स्ट्रगल करायला लागतंय. आपण त्यात बघूयात. ओके 1 2 3 अँड गो. वा. हे माझं घर आणि या आमच्या गाड्या ते पार्क झालेले आहेत. आता फायनली सगळेजण पोहोचलेले आहेत इथे. पप्पा त्यांना कृष्णध्वज वगैरे दाखवतात. चलो गाईज, जेवण आपली वाट बघतोय. चला मला घेऊन. येस प्लीज कम. मी संकेतच्या घरी. वाव. अरे मी आता इथे मस्तपैकी. मग तूच करतोयस ना शूट? मला करायची गरज नाही. नाही भाई, हे माझे व्हिडिओ म्हणून मी तुझे वापरू शकतो. खूप इमोशनल झालो मी खरं तर इथे. कारण असं काही मिळत नाही आम्हाला मुंबईवाल्यांना. इतकं नेचर त्याच्यामध्ये आणि इथे बघून जेवणार कमाल. पप्पानी इथे मस्तपैकी मटण तयार करून ठेवलेलं आहे. आणि इथे फिश रेडी आहे. कोलंबी आणि सार. प्रियाताई शाउट आउट दे. मी एक व्लॉग करतोय. व्लॉग शाउट आउट काय रे? असंच हाय कर सगळ्यांना. तुला खूप जण बघतात. वाटतंय मिहिर दादा? कमाल. आपण आता जवळजवळ 350-400 नारळाच्या सुपारीच्या झाडांच्या मध्ये आहोत. एका झोपडीमध्ये. कसं वाटतंय तुला? खरं ही झोपडी जरी आपण म्हणतो, हा, असं श्रीमंती यालाच म्हणतो आपण. वाह वाह, क्या बात आहे. श्रीमंती, क्या बात आहे.
उसातले कोर्लेकर म्हणजेच अजित कोर्लेकर यांच्याकडे उसाचा रस प्यायला. आणि इथे उमाचं नशीब फळफळत आहे. उमेश आता स्वतः उमाला बाईकवरती मागे बसून तिच्यासोबत सेल्फी करते. ती सो गुड थिंग. लॉट्स ऑफ लव्ह उमेश. मी ब्लॉग शूट करतोय. येस. आत्ता रात्र झाली आणि आम्ही बीचवर आलो. मला खूप आवडतं बीचवर रात्री यायला. समुद्र रात्री मला खूप जास्त आवडतो, खूप जास्त प्रिय वाटतं. आलोय जंजिरा किल्ला जिथून दिसतो त्या स्पॉटवरती. तुम्हाला कदाचित दिसणार नाही कारण का आम्ही आणि मिहिरदादाचा समुद्रातला किल्ला दाखवण्याचा हेडलाईटने दाखवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न. आता आम्ही छान त्या पॉईंटवरून घरी चाललेलो आहे. घरी कोकणातला फेमस आयटम पोपटी तो आता तयार होत आहे आणि ती प्रोसेस बघण्यासाठी खास आम्ही तिथे चाललेलो आहे. माझ्यासाठी तर ती नवीन नाही आहे, पण उमेश दादा मिहिर दादा खूप एक्साइट आहेत त्या सगळ्या गोष्टींसाठी. मला आनंद या गोष्टीचा आहे की ते खूप खुश आहेत. दोघेही खूप खुश आहेत. इव्हन सेटवरच्या सर्वांचा कॉल येतो आहे, एन्जॉय करताय ना, मजा येते आहे का. सो ते खूप खुश आहे, ते कळतं आहे आणि ते खुश आहेत ते बघून मला खूप छान वाटतंय. सो थँक्यू सो मच उमेश दादा मिहिर दादा. आम्ही पोपटीचा माहोल सेट केलेला आहे इथे आणि आता आम्ही पोपटी खाणार आहोत. उमेश दादा तू फर्स्ट टाइम खाणार पोपटी? हो. वाव, दिस इज द बेस्ट. आणि असं स्वतःहून बघून तर पहिल्यांदाच, समोर होताना बघताना तर आयुष्यात पहिल्यांदा. वा. आणि खरंच वेळ कमी पडतो आता. असं वाटतं की उद्या सकाळी निघायचं आहे. आणि हे पेटलेला. येस. वाव, हे मला शब्द आवडले तुझे. बरोबर कळणार कसं किती शिजलंय का. थोड्या वेळाने माहोल सेट होईल. माहोल म्हणजे गंमत अशी आहे की इथे समोर कुक आपण ह्याला कुकिंगच म्हणूया. कुकिंग चालू आहे आणि तुम्ही म्हणता तसा वास येईल. सो आधी अरोमा येईल. येस. आणि त्या अरोमाच्या फीलने एक तयारी होईल. येस. आणि दुपारचं जे ओव्हर इटिंग आहे ते साईडला होणार. साईडला कडक. कारण देन पोपटी विल टेक ओव्हर एव्हरीथिंग. येस, एक्झॅक्टली. मोहाचा उतरलेला नळ. रेअर, व्हेरी रेअर. जे मी खातोय आणि मला प्रचंड आनंद मिळतो. खूपच कमाल. एकच सेकंड, मी आधी हा शॉट घेतो. ही आहे ती मडकी. ए फोटो काढायचे आता पटकन काढून घ्या. येस. आम्ही कुठे राहू? फायनली दिवसभराच्या राईड नंतर आम्ही आता झोपणार आहोत. छान आराम करणार आहोत. सो खूप मजा आली दिवसभरात. हे दोघे देखील आता झोपी गेलेले आहेत. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण आलेलो आहोत पुन्हा एकदा आपल्या त्याच ठिकाणी जिथे आम्ही आल्या लंच घेतला. सो इथे आम्ही आता चहा प्यायला भेटू थोड्याच वेळाने. उमेश दादा मिहिर दादा तिथे रेडी होत आहेत, फ्रेश होत आहेत आणि त्यांना मी नंतर घ्यायला जाईन. सो मी आता रस्ता न सांगता ते दोघंही आलेले आहेत. येस, दे आर हिअर. गुड मॉर्निंग. आता मिहिरने एक कमाल किस्सा केलेला आहे. काय झालं? खूपच कमाल. म्हणजे काय झालं? काय तुला जो म्हणाला मला फॉलो कर, तर मला असं वाटलं तो मस्करी करतोय. हा. आणि तू गेलास. हा. आणि मी तुला बघितलं नाही आणि मिहिर एका दिशेने निघाला. हा. तर मला वाटतं की त्याचं काहीतरी काम आहे म्हणून मी त्याच्या मागे मागे निघालो आणि आम्ही एका वेगळ्या रोडवर चालू होतो आणि हा आजूबाजूला बघतोय थांबतोय तर मला वाटलं याचं काही काम आहे आणि सकाळी एक चक्कर मारले तर दाखवायला काहीतरी आलाय.
थोड्या वेळाने तो थांबला आणि म्हणाला आपण चुकलो आहोत का. काय काय हा मला तू सांगतोस फॉलो कर मला. मला एवढं माहिती होतं इथे जाऊन पटकन लेफ्ट, इथे नाही तर इथे जायचं होतं आणि पटकन लेफ्ट. किती डीप आहे? फार नाही, या नारळाच्या झाडाच्या इतकं पण नसेल, एवढं पण नसेल. लगेच पाणी लागलं वेळी. नाश्ता झाला, छान एन्जॉय केलं. आता आम्ही रिटर्न जर्नीसाठी निघत आहोत. मजा आली खूप, सगळेजण भेटले, छान सगळ्यांना घरातल्यांना सी ऑफ केलं. खूप फॅन्स जमा झाले होते, त्यांना सगळ्यांना फोटोज वगैरे दिले उमेश दादाने. खूप मजा आली, खूप एन्जॉय केला. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला नक्की मी छान छान व्हिडिओ पोहोचवत जाईन, तुमच्यापर्यंत छान छान ब्लॉग पोहोचवत जाईल. सो आता आम्ही एक हलका प्लॅन केला आहे बारीकसा, उमेश दादा आणि मी आता माझ्या मामाकडे चाललो आहे, मामाच्या शेतावरती. आणि मिहिर दादाला हा प्लॅन आम्ही सांगितलं नाही आहे, त्याला अचानक आम्ही सरप्राईज देणार आणि त्या शेतावरती घेऊन जाणार आहोत. आणि तिकडची कलमं, आंबे वगैरे ते सगळं मी या दोघांना दाखवणार आहे. आता लेट्स सी. न सांगता आम्ही आपल्या मामाच्या शेतावरती आलेलो आहोत. कुठे आलो? मामाच्या शेतावर, माझ्या मामाचं शेत आहे सगळं. कमाल. सरप्राईज होतो तुझ्यासाठी. ऑब्व्हियसली सरप्राईज आहे. वा, म्हणजे तुला माहिती होतं? आता सांगितलं नाही मला. मी तुम्हाला वेगवेगळे जरा एक्सपिरियन्सेस देतोय. आता मिहिर दादा हे या मशीनने कटिंग करणार आहे फॉर द फर्स्ट टाइम. पीछे बहुत सही लिखा है, पीछे बहुत सही लिखा है. फ्रूट सोडा, लिची सोडा, साधा सोडा, लेमन सोडा, आईस्क्रीम सोडा. जवळजवळ 1.5 वर्षांनी मी पुन्हा एकदा ब्लॉगिंग कंटिन्यू करतो आणि सोबत हे दोघं आहेत, त्यामुळे खूप धमाल. नर्सरीमध्ये जेवायला आलोय. वाव, व्हेरी नाईस. अशा ठिकाणी घेऊन गेला तुम्हाला की म्हणजे कोणी जात नाही, म्हणजे फक्त लोकल लोक जातात. भारत ही मजा फार वेगळी. आलेला आहे मिक्स पकोडा. बाई करी ऑनलाईन पॉसिबल का ऑनलाईन दर्शन रडू आला मला. आणि 1.5 दिवसाच्या मज्जा मस्तीनंतर उमेश दादा सोबतची राईड आमची आता इथेच संपत आहे. सो फायनली आता आम्ही एका अशा रस्त्यावरती आलेलो आहोत जिकडून मिहिर दादाला आणि मला वेगळ्या ठिकाणी जायचं आहे आणि उमेश दादाला एका वेगळ्या ठिकाणी जायचं आहे. आणि आता आपली राईड इथे संपलेली आहे, पहिली राईड इथे संपलेली आहे. अशा अनेक राईड होतील. सो उमेश दादा, कसं वाटतंय तुला? थँक्यू सो मच. आय लव्ह यू संकेत. मला लाईफटाईम एक्सपिरियन्स दिल्याबद्दल. खूप वर्ष इच्छा होती अशी राईड करायची आणि मला शब्द नाही आहेत आनंद व्यक्त करायला. पण थँक्यू सो मच संकेतचे घरचे सगळे आणि बाईक ज्यांनी मला उपलब्ध करून दिली त्या सगळ्यांचे मनापासून आभार. ओके, सो उमेश दादा, थँक्यू सो मच. बाय 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 बाय. टाटा. सो आता काहीच मिनिटं राहिलेली आहेत आमची राईड संपण्यासाठी आणि एक फायनल तंदुरी चहा ह्या मेनूने आम्ही त्या राईडचा एंड करू. आशियाना तेरा साथ मेरे है ना, ढूंढते तेरी गली मुझको घर मिला. आबोदाना तेरा हाथ में
मिला, तू जो मिला, तो हो गया मैं काबिल।